राम कृष्ण हरी राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ये रवित धन वृत्तिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे ये रवित धन ते मज मृत्तिके समान मनवा हरीचे दास तुका मने मजही आस तुमचे ये रवित धन ते मज मृत्तिके समान समचरण सरोजं साम्रनीलाम्बुदाभं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला हृदयधवलहासं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी विश्रांती पाव सांभाळा उत्तर ने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ये रवित ते मज कंठे मिरवा तुळसी एकादशी ते ये रवित धन ते मज मृत्तिके समान मनवा हरीचे दासही आस ते ये रवित धन ते मज मृत्तिमान प्रस्तुत कीर्तनरूपी प्रवचनरूपी चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबा यांचा दिडक्या पद्धतीचा अभंग आहे. या अभंग माध्यमातून जगद्गुरु जेव्हा महाराजांनी जगद्गुरु तुकोबा यांना नजराणा पाठवला होता तेव्हा त्या आलेल्या सेवकांना जगद्गुरु तुकोबा माध्यमातून त्या ठिकाणी उपदेश करतात. आज या ठिकाणी आषाढ वद्य एकादशी अर्थात कामिका एकादशी आणि या कामिका एकादशीच्या पर्वकालावर आमचे मित्र परमपूजनीय हरिभक्त परायण संतोषजी महाराज लहाने त्यांच्या माध्यमातून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या फेसबुक पेजवर या ठिकाणी लाईव्ह चिंतन करण्याचा योग जसे तुकोबा जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने हा चिंतन आहे. थोडंसं ढगाळ वातावरण आहे त्यामुळं नेटवर्कमध्ये थोडासा या ठिकाणी व्यत्यय येतो आहे. असो अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे आणि दिडक्या पद्धतीचा आहे. बघा अभंगावर विचार करण्यापूर्वी आपण अगोदर जगद्गुरु तुकोबा यांचं थोडंसं जीवनचरित्र या ठिकाणी आणि जगद्गुरु तुकोबा यांचं जीवनचरित्र समजल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी बघा जगद्गुरु तुकोबाच्या घरामध्ये पूर्वीपासूनच 7 पिढ्यापासून अगदी विश्वंभर बाबापासून त्या ठिकाणी भगवान परमात्मा निस्सीमासी सेवा होती. पंढरपूरची वारी असेल, एकादशीचं व्रत असेल, अगदी 7
कारण स्वतः जगद्गुरु तुकोबाराय कारण जगद्गुरु तुकोबाराय स्वतः या ठिकाणी सांगतात की पंढरीची घरी आणि न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन असे 8 पिढ्यापासून भगवंताची भक्ती एकादशीचं पवित्र असं तुकोबाराय यांच्या घरी होतं असे जगद्गुरु आणि आजचा जो अभंग आहे हा अभंग जसा प्रसंग घडलेला आहे तुकोबारायांनी आपल्या अभंगाचं लिखाण केलेलं आहे बघा आपण या ठिकाणी तरीही जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी नाराज झाले नाहीत किंवा भगवंताची भक्ती सोडली नाही उलट स्वतः भगवंताचे त्या ठिकाणी झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे अक्षरशः दिवाळे निघाले घरामध्ये सुद्धा खायला काय एक पत्नी न करत मगन पावली कारण दुष्काळे आटेले द्रव्य नेला मान एक स्त्री अन्न अन्न करता मेली तरी उलट भगवंताचे उपकार मानले देवा या ठिकाणी बाईल मेली मुक्त झाली देवे माय हो तुझे माझे राज नाही अनेकांचे काज एवढेही जीवनामध्ये कठीण प्रसंग जगद्गुरु तुकोबारायचे आले तरी सुद्धा तुकोबारायांनी आपली भक्ती त्या ठिकाणी सोडली नाही आणि त्यामुळं साहजिकच जगद्गुरु तुकोबारायची कीर्ती आणि ही कीर्ती छत्रपती शिवाजी राजांच्या कानावर गेली आणि मग आल्याच्या नंतर शिवरायांनी आपल्या महात्मा असावा आणि त्या महात्म्याच्या घरी मग आपण या ठिकाणी राजे आहेत पण छत्रपती शिवरायांना असं या ठिकाणी उगाच म्हणत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायला देण्यासाठी आपल्या सेवकांना बोलवलं आणि त्या सेवकांजवळ भला मोठा असा नजराना छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना देण्यासाठी त्या ठिकाणी पाठवला आणि राजे आणि यांनी साठी जगत लक्ष देऊन त्या नजराने त्यामध्ये वस्त्र असं बघतच होतं तिथंही लोकांना सांगितलं बाबांनो हा जो नजराना दिलेला आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना हा नजराना आम्ही तुमचे आभारी आहोत नजराना या ठिकाणी वापस घेऊन द्या सेवकांना आश्चर्य वाटलं त्या एवढा मोठा शिवाजी महाराजांनी भेट म्हणून या ठिकाणी दिलेला आहे आणि मग मध्ये किती महाराज तुम्ही हा एवढा मोठा नजराना का घेत नाही सांगितलं बाबांनो महाराज फक्त आमचा एवढा निरोप सांगा त्यांना म्हणावा आम्हाला तर या नजराण्यानं या ठिकाणी मग त्या सेवकांनी विचारलं महाराज ठिकाणी सुखी होणार नसाल मग तुम्ही सुखी कसे व्हाल तेव्हा जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे बघा छत्रपती महाराजांना एवढंच सांगा आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी छत्रपती शिवाजी आम्हाला तर तुम्ही तुमच्या वाची पंढरीश भगवान परमात्मा पांडुरंग या पांडुरंगाचं अंतकरण
भगवंताचं जर नामचिंतन केलं तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात की तेवढ्यानं आम्हाला या ठिकाणी सुख होईल. आम्ही विठ्ठलमुखी त्या ठिकाणी तो नजराने घेऊन महाराज निगोप या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजेपर्यंत छत्रपती हा जो तुमच्यासाठी नजराना पाठवलेला आहे तेव्हा तुकोबा हात जोडले सांगितले ते मज मृत्तिके खेडेगाव असल्यामुळं थोडस तुकोबांनी त्या नजराना घेऊन आलेल्या सेवकांना सांगितलं हा जो नजराना उदार सांगा तुमचे धन ते मज मृत्तिके समान. बाकी जे तुम्ही नजराना म्हणून जे भेट वाटवलेली आहे जे धन पाठवलेलं आहे ना हे मज मृत्तिके समान. हे सर्व धन आम्हाला मृत्यू माती समान. बघा आता सर्व या ठिकाणी तुम्ही आम्ही दिवस कष्ट करतो कारण सर्व या ठिकाणी जगत बघा या ठिकाणी रात्रंदिवस तळमळ करत ते धनासाठी. पण जगद्गुरु तुकोबा म्हणतात की तुमचे एक वित्त धन. आता बघा संपूर्ण जग ज्या धनाच्या मागे पण जगद्गुरु तुकोबा त्या धनाला मृत्तिके समान असं म्हणतात. आम्हाला मातीप्रमाणे आहे असं तुकोबा म्हणतात. मग कारण जगद्गुरु तुकोबा धन मृत्तिके समान असं का म्हणतात कारण सोने रुपये आम्हा मृत्तिके समान असं एक प्रमाण आहे तुकोबा. मग ज्या धनाच्या पाठीमाग संपूर्ण तुकोबा त्या धनाला मृत्तिके समान असं का म्हणतात कारण जगद्गुरु तुकोबा शास्त्राचा पुराणांचा सर्व अभ्यास आहे. जगद्गुरु तुकोबा माहिती आहे की बघा धनाच्या पाठीमाग 14 अनर्थ आहेत. अर्थानामार्जने क्लेशम क्लेशम तथैव परिपालने नासे दुःखम वेय दुःखम दिगर्तम दुःखकारिणः. धन मिळवणं कष्टदायक बघा पैसा खर्च झाला तरी माणसाला त्याचं दुःख होतं आणि पैसा या कारण धन हे या ठिकाणी अनर्थाला कारण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात की आमच्या घरीकडे धन आहे. बघा जगद्गुरु तुकोबा या धनापेक्षा कोणतं धन चांगलं मानत होते स्वतः तुकोबाचं प्रमाण आहे. परमार्थ हे महाधन आणि जोडी देवाचे चरण. कारण कितीही मिळवलं तरी स्वतः तुकोबा या कोटी आणि सवे नये बाकीच्या काही आहे या ठिकाणी धन आहे त्या धनाचा उपयोग फारसा नाही. आणि बघा कितीही धन मिळवलं आयुष्यामध्ये कितीही धन मिळालं तरी एकही पैसा सोबत घेऊन जाता येत नाही. कारण तुका म्हणे ज्याची संपदा एवढी पण सांगा ते कवडी गेली नाही. याचा जगद्गुरु तुकोबा बघायला आणि म्हणून तुकोबा त्या सेवकांना सांगतात की तुमचे आणि ते मज मृत्तिके समान. ते तुमचं जे धन आहे ना हे धन आम्हाला माती समान आहे. मग विचारणाऱ्या सेवकांनी पुन्हा विचारलं महाराज हे तुम्हाला धन तुम्ही माती समान मानता मग महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी तुमचा अजून कोणता निरोप द्यायचा आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं बाबांनो छत्रपती शिवाजी राजांना एवढंच सांगा आणि बघा कंठी मिगवा तुळसी व्रत करा एकादशी. जगद्गुरु तुकोबा म्हणतात की कंठी म्हणजे गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ त्या ठिकाणी घाला आणि व्रत जर करायचं असेल ना तर केवळ
कारण गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ त्या ठिकाणी घालावी आणि व्रत जर करायचं असेल तर व्रत एकादशीचं करा असं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतात की कंठी मिरवा तुळसी आणि व्रत करा एकादशी. मग जगद्गुरु तुकोबराय एकादशीचंच व्रत करा असा आग्रह का करतात? याच्या पाठीमागं अनेक या ठिकाणी कारणं आहेत, अनेक या ठिकाणी उदाहरणं आहेत किंवा अनेक त्याचे प्रमाणसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. बघा, एकादशी व्रत काय, अनेक व्रत आहेत आपल्याकडं. व्रत वैकल्य आपल्या हिंदू धर्मामध्ये भरपूर आहेत, पण त्यातल्या त्यात साधू संतांनी ज्या व्रताला मानलंय ते व्रत म्हणजे या ठिकाणी एकादशी. अमाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी आणि कनेनोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन. नामदेव महाराजांचे ज्येष्ठ पुत्र नारायण महाराज ते एका अभंगामध्ये सांगतात की आम्हा केवळ एकादशीचं व्रत आहे. किंवा बघा, एकनाथ महाराज सुद्धा एका अभंगामध्ये याचं वर्णन करतात की व्रता माझी व्रत एकादशी पावन आणि दिंडी जागरण देवा प्रिय. बाकीच्या गोष्टीपेक्षा भगवंताला जर काही प्रिय असेल तर ते व्रता माझी व्रत एकादशी पावन. हे एकादशी नावाचं व्रत त्या ठिकाणी भगवंताला त्या ठिकाणी पावन आहे. याच्याही पुढं तर तुकोबराय सांगतात की एकादशीच्या दिवशी कितीही जरी तुम्ही पंचपक्वान्नाचं जरी अन्न खाल्लं तरी ते अन्न नव्हे, एकादशीस अन्नपान जे नर करीती भोजन तरी श्वानविष्टे समान आधमते जन एक. कारण एकादशीच्या दिवशी या ठिकाणी अन्न खाल्लं की ते या ठिकाणी आधम जाणावं. ऐका व्रताचे महिमान प्रेमे आचरती गाती ऐकते हरी कीर्तन आणि ते समान विष्णूसी. एवढं श्रेष्ठत्व, एवढं महिमान या एकादशी नावाच्या व्रताचं शास्त्रामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. याच्या पुढे तुकोबरायचा दुसरा एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात की ज्याच्या आयुष्यामध्ये एकादशी व्रताचा नियम नसेल, जे या ठिकाणी एकादशीचं व्रत नियमानं करत नसतील ना, अशी माणसं जिवंत असून सुद्धा ते या ठिकाणी मेल्याप्रमाणे समजावेत. त्याच्यासाठी तुकोबरायचं एक प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात जयासी नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी किंवा इहलोकी. बघा, ज्याच्या आयुष्यामध्ये एकादशी नावाचं व्रत या ठिकाणी नसेल, ज्या आयुष्यामध्ये एकादशी नावाचं पवित्र असं जे व्रत शास्त्रानं सांगितलंय, जे भगवंताला सुद्धा मान्य आहे, असं जे एकादशी नावाचं व्रत करणार नसतील तर ते या ठिकाणी या लोकांमध्ये जिवंत असून सुद्धा मेल्यासमान या ठिकाणी जाणावेत. एवढं महात्म्य या एकादशी व्रताचं आहे. अजूनही आपल्याला अनेक या ठिकाणी पुराणे माहीत आहेत की रुक्मांगदे एकादशी आणि नगरी नेली वैकुंठ हसीन, त्याने नेला सारा गाव. एवढं व्रताचं महिमाने एकादशीचे आहे. म्हणून तुकोबराय या ठिकाणी आग्रह धरतात की बाबांनो, बाकीची व्रत केल्यापेक्षा या ठिकाणी एकादशीचं पावन असं व्रत या ठिकाणी करावं. कारण कंठी मिरवा तुळसी आणि व्रत करा एकादशी, एवढी ताकद या एकादशी नावाच्या व्रतामध्ये आहे. मग विचार ना घ्या, त्या जे नजराणा घेऊन आले होते ना, तेव्हा त्या सेवकांनी पुनश्च विचारलं तुकोबरायला, महाराज अजून काही छत्रपती शिवाजी राजांना काही कोणता निरोप द्यायचा? हात जोडून सांगितलं बाबांनो, काही नाही, फक्त एक हरीचे दास तुका मने मजही आस. केवळ आयुष्यामध्ये स्वतःला भगवंताचा दास म्हणून घ्या. आणि बघा, आयुष्यामध्ये दास म्हणून घेणं इतकं सोपं नाही. आता आपल्याकडे बघा तुम्ही, दास होणं कुणालाच नको वाटतंय. प्रत्येकाला वाटतंय दास म्हणजे सेवक. प्रत्येकाला वाटतंय की आपण मालक व्हावं, सेवक कशाला व्हायचे. पण बघा, जगद्गुरु तुकोबराय स्वतःला भगवंताचा दास म्हणून घेतात. तुकोबरायचे अनेक या ठिकाणी प्रमाण आहेत. कारण जगद्गुरु तुकोबराय अनेक वेळा सांगतात की एक तर आयुष्यामध्ये देवाचा दास व्हा किंवा आयुष्यामध्ये संताचा दास व्हा. अनेक प्रमाण आहेत. बघा, संताची पायी हा माझा विश्वास,
सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये मी एक तर संताचा दास बनलो, नाही तर भगवंताचा दास बनलो. कारण तुका म्हणे एक आणि धनी विठ्ठल मी सेवक. या ठिकाणी तो जगद्गुरु भगवान परमात्मा पंढरीश अधिकारी जो असणार आहे, पंढरीश भगवान, तो या ठिकाणी मालक आहे, धनी विठ्ठल, आणि मी त्या भगवंताचा सेवक आहे. म्हणून माणसानं या ठिकाणी सेवकही पत्करावं, पण कुणाचंही नाही. आता जसं प्रत्येकाला मालक होण्याची अपेक्षा आहे ना, तसं आयुष्यामध्ये प्रत्येकजण सेवकसुद्धा असतोच, दाससुद्धा आयुष्यामध्ये प्रत्येकजण असतोच. पण कुणाचा बघा, ज्याचा व्हायला नाही पाहिजे त्याचे सुद्धा आयुष्यामध्ये माणसं दास होतात. आता काही काही बघा तुम्ही विभागामध्ये काही काही माणसं पत्नीचे दास असतात. कुठं कीर्तनाचा जे कार्यक्रम असला आणि ऐकू जर येऊ लागलं कानावर, तर ते अगोदर घरी गृहमंत्र्याला चौकशी करून विचारतात, कसं म्हणले, जाऊ का? आणि गृहमंत्री भाविक असले जा म्हणले तरच पट्ट्या कीर्तन ऐकायला येतो, नाहीतर घरीच बसतो. मग असे हे पत्नीचे दास, काही सासऱ्याचे दास, काही साडूचे दास, काही मेवण्याचे दास. अशा माणसाला नाथ महाराजांनी एक सुंदर उदाहरण दिले. नाथ महाराज म्हणले, बाबा कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. तुम्ही असे संसारिक माणसाचे जर दास होणार असाल तर आयुष्यामध्ये दुःखाशिवाय तुमच्या पदरामध्ये कोणतंच सुख किंवा कुठलाच लाभ आपल्या पदरामध्ये त्या ठिकाणी पडणार नाही. मग दासच व्हायचं नाही आयुष्यामध्ये, संसारिकाचा दास व्हायपेक्षा त्या भगवंताचा दास आयुष्यामध्ये व्हा, स्वतःला भगवंताचा दास म्हणून घ्या. म्हणून तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की मनवा हरीचे दास. बाकीच्याचे दास होण्यापेक्षा हरीचा दास होणं हे फार या ठिकाणी महत्त्वाचं काम आहे. आणि बघा, एकदा का हरीचा दास झाला, एकदा का तो स्वतःला भगवंताचा दास्यत्व या ठिकाणी स्वीकारलं, आता त्या माणसावर आयुष्यामध्ये कुठलंही विघ्न, कुठलंही संकट आयुष्यामध्ये येऊ द्या, स्वतः भगवान म्हणतात ना, जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीची एकू. किंवा स्वतः भगवंताचं ब्रीद वाक्य आहे, योगक्षेमम वहाम्यहम. भगवान म्हणतायत असा जो आयुष्यामध्ये एकदा माझा दास बनला, जो आयुष्यामध्ये एकदा माझा सेवक बनला, ज्यानं माझं दास्यत्व या ठिकाणी स्वीकारलं ना, त्याचं संपूर्ण योगक्षेम, त्याचा सर्व या ठिकाणी मी चालवल. हे जगद्गुरु तुकोबरायला सगळं माहिती आहे. आणि बघा, जगद्गुरु तुकोबरायला माहिती आहे की ज्याने ज्यानं आयुष्यामध्ये भगवंताचं दास्यत्व स्वीकारलंय, ती माणसं निसंशयपणे हा संसाररूपी जो भवसागर आहे ना, या संसाररूपी भवसागरातून तरुण या ठिकाणी पलीकडे गेलेले आहेत. कारण तरले तरती हा भगवसा, नामधारकाचा ठसा. ह्याचा अभ्यास जगद्गुरु तुकोबरायला आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय ते सेवकांना सांगतात की बाबांनो, आयुष्यामध्ये फक्त एकच करा, भगवंताचं या ठिकाणी दास्यत्व स्वीकारा. म्हणून शब्द वापरलेत, मनवा हरीचे दास, तुका मने मज ही आस, तुमचे एकवित्त धन, ते मज मृत्तिके समान. मग आता एक शंका राहिली अशी की मग थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, त्यामुळं आपण धावत्या वेगामध्ये सरळ अभंगाचा भाव त्या ठिकाणी पाहिला. पण मुख्य शंका आपली अशी राहिली की जगद्गुरु तुकोबराय असं का म्हणाले की तुमचे एकवित्त धन आणि ते मज मृत्तिके समान. बघा, संपूर्ण जग ज्या धनाच्या पाठीमागं लागले, स्वतः साधू संतांचे प्रमाणे तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण, किंवा तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. एवढं धन आहे, संपूर्ण माणसं त्या धनाच्या पाठीमागं लागलेत धन मिळवण्यासाठी. आणि मग तरी तुकोबराय असं का म्हटले हो की तुमचे एकवित्त धन आणि ते मज मृत्तिके समान. एक लक्षात घ्या, आपण मगाय बोललो होतो की धन हे 2 नंबरचा पुरुषार्थ आहे. जे आपण शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. पहिला पुरुषार्थ आहे धर्म आणि दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ. अर्थनाम पैसा, पैसा म्हणजेच धन. हा दुसरा पुरुषार्थ असणारं धन आहे. आणि तरी तुकोबराय त्याला म्हणले की ते मज मृत्तिके समान.
मग असं का म्हटले असतील तुकोब बघाय, याचं खरं कारण आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. बघा, अर्थ म्हणजेच धन, धन म्हणजेच वित्त, वित्त म्हणजे पैसा, त्यालाही दुसरं नाव आहे लक्ष्मी. आता धन म्हणजेच कोण आहे, लक्ष्मी आहे. आणि आम्ही दास्यत्व स्वीकारले कुणाचं, लक्ष्मीच्या मालकाचं. आणि म्हणून बघा, लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मी एका ठिकाणी जसं आपण म्हणतो की हवा चंचल आहे, एका ठिकाणी फार वेळ राहत नाही, तसं लक्ष्मी ही सुद्धा चंचल आहे. आज एकाकडे पैसा आहे, उद्या तो पैसा दुसऱ्याकडे जाईल, परवा तिसऱ्याकडे जाईल. आणि बघा, मग आपण एक शास्त्रातला एक श्लोक सांगितला होता की अर्थानाम आर्जने क्लेशम, क्लेशम तथैव परिपालने, नासे दुःखम वे दुःखम दिगर्तम दुःखकारिणः. कारण पैसा मिळवणं इतकं सोपं नाही, अत्यंत दुःखदायक आहे. पैसा कष्टाने या ठिकाणी मिळवावा लागतो. बघ, पैसा मिळवला, तो पैसा आपल्याकडे टिकलच हे काही सांगता येत नाही. कारण पैसा या ठिकाणी आपण सांगितलं लक्ष्मी चंचल आहे, एका जणाकडं फार वेळ ते राहत नाही, म्हणजे या ठिकाणी टिकत नाही. म्हणजे टिकवणं हे सुद्धा कष्टदायक आहे. बघा, समजा एखाद्याजवळ कंजूस मनुष्य असेल, त्याच्याजवळ ती लक्ष्मी टिकली. बघा, लक्ष्मी टिकल्याच्या नंतर सुद्धा माणसाला त्या धनाचा अभिमान होतो. बघा, धन मिळवणं कष्टदायक, धन मिळालं तर ते टिकवणं कष्टदायक. आणि समजा एखाद्याकडे जर धन टिकलं तर पुन्हा सुद्धा माणसाला त्या धनाचा अभिमान होतो. आणि धनाच्या अभिमानामुळं मनुष्य भगवंताच्या भक्तीपासून, भगवंताच्या नामचिंतनापासून त्या ठिकाणी मनुष्य लांब जात असतो. बरं का, स्वतः नामदेव महाराजाचा एक अभंग आहे, धन मान बळे नाठविसी देवा, आणि मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे. हे धनाचा अभिमान माणसाला होतो, मानाचा अभिमान, बळाचा अभिमान, तसंच या धनाचा माणसाला अभिमान होतो. आणि त्या धनाच्या अभिमानानं मनुष्य भगवंताच्या भक्तीपासून त्या ठिकाणी विलिप्त होतो किंवा या ठिकाणी दूर जातो. आणि बघा, आणि पुन्हा कितीही जरी तुम्ही कंजूसपणानं धन या ठिकाणी आयुष्यामध्ये जमवलं तरी शेवटच्या टायमाला त्या धनाचा आपल्याला काही उपयोग होत नाही. आपण बघा, एक फक्त तुकोब बघायचं तुम्हाला या ठिकाणी प्रमाण सांगितलं होतं, पण त्याचं उदाहरण सांगतो. बघा, जगद्गुरु तुकोब बघाय, तसं तर साधू संत कुणाच्याच श्रीमंतीचं वर्णन करत नसतात, पण एके ठिकाणी आवर्जून आणि जगद्गुरु तुकोब बघाय रावणाच्या श्रीमंतीचं त्या ठिकाणी वर्णन करतात. बघा, रावण किती श्रीमंत होता, एका वाक्यात सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. रावणासारखा श्रीमंत इथून पाठीमागं सुद्धा या ठिकाणी कुणी झाला नाही आणि इथून पुढं सुद्धा कुणी होणार नाही, एवढा श्रीमंत होता राजा रावण. तुम्ही म्हणाल महाराज, तुम्ही म्हणता याला काही पुरावा आहे का, काही आधार आहे का? यासाठी एक जगद्गुरु तुकोब बघायचा अभंग सांगतो आपल्याला म्हणजे लक्षात येईल. बघा, रावण किती श्रीमंत होता, स्वतः तुकोब बघा एक अभंगामध्ये त्या रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन करतात. लंके माझी घरे किती ती आई का, सांगतसे संख्या जैसी तैसी, कोटी घरे जेथे कासे आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. लंकेमध्ये 1 कोटी घर होते कास्याचे, 1 कोटी घर होते तांब्याचे, आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. लंकेमध्ये रावणाच्या 7 कोटी घरं होती प्युअर सोन्याची. आता ज्या रावणाकडं लंकेमध्ये 7 कोटी घरं प्युअर सोन्याची असतील, तो रावण किती श्रीमंत असेल किंवा त्याच्याकडं सोनं किती क्विंटल असेल, याचं काही मोजमाप लागणं शक्य आहे का? मग एवढा रावण श्रीमंत होता, एवढी संपदा त्या रावणाकडे होती, पण असा तो रावण शेवटी मरण पावल्याच्या नंतर त्याच्यासोबत काही एखादा किलो सोनं घेऊन गेला का? तुकोबाने त्याचं वर्णन सांगितलंय. तुका म्हणे याची ज्याची संपदा एवढी, आणि सांगा ते कवडी गेली नाही. हे प्रमाण आपण मगाही पाहिलं होतं. एवढा रावण तो श्रीमंत होता, पण त्याच्यासोबत मरताना 1 पैशाची कवडी सुद्धा त्या रावणाच्या सोबत त्या ठिकाणी गेली नाही. मग आपल्याकडचं हे सर्वसाधारण जे धन आहे, हे सर्वसाधारण जे पैसा आहे,
हे आपला कोण्या कामाला येणार आहे. म्हणून तुकोबाबांनी प्रश्न या ठिकाणी शब्द वापरलेले आहेत की तुमचे येरवित्त धन आणि ते मज मृत्तिके समान. मग हे धन आम्हाला मृत्तिके समान आहे. मग हे धन मृत्तिके समान आहे म्हणजे तुम्हाला कोणतं तरी नक्कीच तुकोबा दुसरं धन चांगलं वाटतं असेल ना. तुकोबाबांना महत्वाचं धन वाटतं ते म्हणजे परमार्थ. की परमार्थ महाधन आणि जोडी देवाचे चरण. हे बघा लक्षात घ्या. म्हणजे तुकोबा त्या धनाला मृत्तिके समान का म्हटले हे समजण्यासाठी आपल्याला या दोन धनामधला अगोदर फरक लक्षात घ्यावा लागेल. एक धन आहे हे पैसा अडका हे धन आणि दुसरं धन आहे रूपी त्याचं नाव आहे महाधन. आता बघा हे पैसा अडका रूपी जे धन आहे हे धन आपल्याला भगवंतापासून लांब घेऊन जाईल. पण ते परमार्थ रूपी जे महाधन आहे ते आपल्याला भगवंताच्या पायाजवळ नेऊन बसवल. चला दुसरं हे पैसा रूपी जे धन आहे हे धन आपल्याला माणसापासून अलग करील. पण परमार्थ रूपी जे महाधन आहे ना ते देवाची आपली पक्की या ठिकाणी गाठ बांधून देईल. पुन्हा हे जे धन आहे पैसा रूपी धन हे आपल्याला शेवटच्या टायमाला काहीच कामाला येणार नाही. हे सगळं आपल्याला इथंच ठेवून जाणावं लागणार आहे. पण याच्या उलट परमार्थ रूपी जे धन आहे ना हे मेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या सोबत येणार आहे. कारण बघा अनेक त्याच्यासाठी प्रमाण आहेत. कर्मानुगच्छन्ति जीव एकहा. स्वतः भगवान भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला वर्णन करून सांगितलं की अर्जुना जीव स्वतःचं कर्म त्या ठिकाणी त्यानं केलेलं जे कर्म आहे ते कर्म घेऊन आपल्या सोबत येत असतं. मग परमार्थ रूपी धन आपण आयुष्यामध्ये कमवलंय. हे परमार्थ रूपी धन आपल्याला शेवटच्या वेळा सुद्धा आपल्या सोबत घेऊन जाता येतं. पुन्हा हे धन पैसा रूपी धन तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवलंच याची काही गॅरंटी नाही. हे शाश्वती नाही किंवा ते सोडवतच नाही. याच्या उलट परमार्थ रूपी धन तुम्ही जर या ठिकाणी जोपासलं ना तर परमार्थ रूपी धन तुम्हाला त्या ठिकाणी शेवटच्या टाइमापर्यंत तुमचा या ठिकाणी उद्धार करण्याचं सामर्थ्य त्या परमार्थ रूपी धनामध्ये आहे. म्हणून तुकोबाबाई या धनाला किंमत शून्य दिली तुकोबाबाईने त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि म्हणून तुकोबाबाईने शब्द वापरलेत की तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान. यथामती यथावकाश मध्ये मध्ये थोडासा त्यामुळं काहीसा धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ आपण या ठिकाणी पाहिला. मी नेहमी सांगत असतो जे काही पाऊण तास एक तास आपल्याला हे ज्ञान सांगण्याचा अल्पसा असा प्रयत्न केला यातलं मला काहीच कळत नाही. मी कला कुसरी काहीच नेणे फक्त बोलतो वचने अतिभाविका. ही केवळ आमचे गुरुवर्य परमपूजनीय ब्रह्मनिष्ठ श्री हरिभक्त परायण विजयानंदजी महाराज सुपेकर यांची कृपा आहे. जे काही चांगले शब्द माझ्या मुखातून निघाले असतील ते केवळ सुपेकर महाराजांचेच होते. फक्त मुखातून माझ्या निघाले. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडा वाकडा किंवा चुकीचा जर शब्द तोंडून बाहेर पडला असेल तर तो मात्र माझा या अल्पमती जीवाचा दोष समजावा आणि क्षमा असावी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज कामिका एकादशी आणि एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आमचे परममित्र असणारे हरिभक्त परायण संतोष महाराज लहाने यांच्या माध्यमातून ही प्रवचनरूपी लाईव्ह अशी फेसबुक सेवा तुमच्या सर्व या ठिकाणी सर्वांना श्रवण करण्याचं भाग्य मला लाभलं. या ठिकाणी माझं परम भाग्य या ठिकाणी समजतो. झालेली ही चिंतनरूपी सेवा पंढरीश परमात्मा भगवान परमात्मा पांडुरंगाच्या चरणावर पुन्हा या ठिकाणी ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला असा विश्वमाऊली कैवल्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानोबरायाच्या चरणावर जगद्गुरु तुकोबरायाच्या चरणावर आपल्या भागातील महान संत असणारे या ठिकाणी संत जनाबाई महाराज, त्यानंतर संत मोतीराम महाराज, संत माधवबाबा महाराज, त्यानंतर गुरुवर्य श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर, त्यानंतर त्या ठिकाणी आमचे श्री संत गणेशपुरी महाराज यांच्या चरणावर समर्पित करतो आणि याच ठिकाणी या वाणीला पूर्णविराम देतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे.
पुंडरी कवधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका